पंकजा मुंडे यांच्या एका विधानावरून महाराष्ट्रातील राजकारणात वेगळी चर्चा सुरू झाली। ही चर्चा इतकी वाढली की विरोधकांसह काही मित्रपक्षाच्या नेत्यांनी सुद्धा पंकजा मुंडे यांना वेगळ्या पक्षाच्या स्थापनेकरता शुभेच्छाही देऊन टाकल्या। हे प्रकरण नेमकं काय आपण बघूया। जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील, इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या आहे। विधान, वाद आणि स्पष्टीकरण, मुंडे समर्थकांचा वेगळा पक्ष उभा राहील। पंकजा मुंडेंच्या विधानावरनं तर्कवितर्क। पंकजा ताईला वाटत असेल की एक नवीन पक्ष स्थापन करावा मुंडे साहेबांच्या विचारधारेचा, तर त्यांनी नक्की पुढाकार घ्यावा। वादानंतर पंकजा मुंडेंकडनं पुन्हा स्पष्टीकरण। अरे कसं स्थापन करीन? दिल्लीत मोदी आहे, तिथे देवेंद्रजीत, वर सत्ता आहे, खाली सत्ता आहे, मी मंत्री आहे। महायुती सरकारच्या मंत्री पंकजा मुंडेंच्या एका वक्तव्यानं महाराष्ट्रातल्या राजकारणात पुन्हा नवी चर्चा रंगू लागली आहे। रविवारी नाशिकमध्ये आयोजित जागतिक कृषी प्रदर्शनात पंकजा मुंडेंनी हजेरी लावली। यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडेंबाबत बोलताना एक विधान केलं। मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील, इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या आहे। तेच आहे खरं, अगदी खरं आहे। आता पंकजांनी मुंडेंवरती प्रेम करणाऱ्यांचा वेगळा पक्ष उभा राहू शकतो असं म्हटल्यानंतर चर्चा तर होणारच। मुंडेंचे एकेकाळचे जवळचे स्नेही राहिलेल्या छगन भुजबळांनी सुद्धा पंकजांना वेगळा पक्ष काढण्यासाठी थेट शुभेच्छाच दिल्या। स्वतंत्र पक्ष कोणी काढू शकतो, हल्ली काय अनेक पक्ष आपण काढू शकतो। कदाचित पंकजा ताई म्हणतात त्याप्रमाणे तो मोठाही पक्ष असू शकेल, पण माझं म्हणणं असं आहे की एका समाजावर पक्ष काढणं आणि त्याच्यामध्ये यश मिळवणं ते कितपत यशदायी आहे याची मला काही कल्पना नाही, पण त्यांनी काहीतरी अभ्यास केला असेल। किंबहुना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा पंकजा मुंडेंना वेगळा पक्ष काढण्यासाठी शुभेच्छाच दिल्या। स्वतः त्यांनी पुढाकार घ्यावा ना। गोपीनाथराव मुंडे यांच्यावरती आमचंही प्रेम होतच ना। गोपीनाथराव मुंडे हे त्या काळात युतीचे समर्थक होते। युती उभी करण्यामध्ये, टिकवण्यामध्ये त्यांचंही मोठं योगदान होतं। आणि आता पंकजा ताईला वाटत असेल की एक नवीन पक्ष स्थापन करावा मुंडे साहेबांच्या विचारधारेचा, तर त्यांनी नक्की पुढाकार घ्यावा। त्यांना आमच्या पूर्ण शुभेच्छा। मी सुद्धा गोपीनाथ मुंडे साहेबांच्या बरोबर ओबीसीमध्ये काम केलेलं आहे। खरं तर मी सुद्धा ब्लाइंड फॉलोअर होतो त्यांचा, त्यामुळे पंकजाताईंच्या शब्दामध्ये दम आहे। त्यांनी पुढाकार घ्यावा, मुंडे साहेबांच्या नावाने पक्ष काढावा। आम्ही सोबत त्यांच्याबरोबर काम करायला तयार आहोत ओबीसीची चळवळ उभी करण्यासाठी। आता मित्रपक्षांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही थेट वेगळा पक्ष काढण्यासाठी शुभेच्छा दिल्यानं पंकजा मुंडे काहीशा बॅकफूटवर आल्या। त्यांनी सोमवारी याबद्दल स्पष्टीकरण दिलं आणि वेगळा पक्ष नाही तर आपला पक्ष भाजपच असल्याचं सांगत या वादावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। साहेबांवर एवढे लोक प्रेम करतात, त्यांनी मोजले तर एक पक्ष तयार होईल, झालाच आहे ना भाजप। अशा अर्थाने मी बोलले, ज्या पक्षात जीवनाचा प्रत्येक क्षण घातला, ज्या कमळामध्ये शेवटचा विसावा घेतला, त्या माझ्या बापाविषयी मी असं लगेच एका चॅनलवर पंकजा ताई म्हणलं एक पक्ष स्थापन करणं। आता मी काय वेडी आहे? त्या चॅनलला पण काही कळत नाही। अरे कसं स्थापन करीन? दिल्लीत मोदी आहे, तिथे देवेंद्रजीत, वर सत्ता आहे, खाली सत्ता आहे, मी मंत्री आहे, तुम्ही कशामुळे करेन? राजकारणात अर्थाचा अनर्थ व्हायला आणि धचा मा व्हायला वेळ लागत नाही, त्यामुळे नेत्यांनी बोलताना विशेष काळजी घेणं गरजेचं असतं। आता ही पंकजा मुंडेंनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचं मोठेपण सांगताना वेगळ्या पक्षाचा संदर्भ दिला होता। जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील, इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये। पण त्यांचा तोच संदर्भ विरोधकांसह मित्रपक्षांच्या नेत्यांना सुद्धा संभ्रमात टाकून गेला। मुंडे साहेबांच्या नावाने पक्ष काढावा। त्यांना आमच्या पूर्ण शुभेच्छा। विरोधक सत्ताधाऱ्यांवरती कोटी करण्याच्या अशा संधी शोधतच असतात,
त्यामुळे बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोलावं. अरे कसं स्थापन करीन? दिल्लीत मोदी आहे, तिथे देवेंद्रजीत, वर सत्ता आहे, खाली सत्ता आहे, मी मंत्री आहे. हा सल्ला केवळ सर्वसामान्यांनाच नाही तर राजकारण्यांना सुद्धा लागू आहे, हे नेत्यांनी लक्षात ठेवावं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.